नमस्कार मंडळी, आजची रेसिपी आहे झुणका भाकर। त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी टाकलेली आहे। जिरे मोहरी कडल्याच्या नंतर टाकायचा आहे कांदा खरपूस भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर हळद, मीठ, चटणी टाकायची आहे। ती तळून घेतल्याच्या नंतर बेसनचं पीठ सोडायचं आहे। बेसनचं पीठ टाकल्यानंतर एकजीव करून खरपूसपणे भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून कच्चं बेसन राहू नये। आणि त्यानंतर तुम्हाला गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे। गरम पाणी टाकल्याच्या नंतर अगदी वाटीभर तुम्हाला गरम पाणी लागणार आहे। यामध्ये एकजीव त्याला चांगलं करून घ्यायचं आहे आणि थोडं बारीक गॅसवर तुम्हाला शिजवायला ठेवायचं आहे। ते झाल्याच्या नंतर भाकरीला मी पीठ घेतलेलं आहे, ज्वारीच्या भाकरीला ते चांगलंपणे मळून घेतलेलं आहे। त्यानंतर मी भाकरी घालणार आहे। झुणका भाकर बनवत आहे मी। झुणका म्हणलं तर भाकर त्यासोबत आलीच, त्यासाठी मी भाकर बनवत आहे। तव्यावर टाकलेली आहे। त्यानंतर वरतून पाणी लावलेलं आहे आणि आपली तयार आहे झुणका भाकर आणि कांदा।